दिव्य मैदान 2 कॅमेऱ्याने ही स्पर्धा संबंध देशभर लाईव्ह कव्हर केली गेली जीटीसीच्या माध्यमातून. काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि काय मत व्यक्त कराल आणि काय मार्गदर्शन व्यक्त कराल? या ठिकाणी देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सटाणा यांच्या वतीनं जी क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे, या स्पर्धेला आमचे मित्र पंकज सोनवणे, मंगेश भांबरे, आमचे मित्र दत्तू बैताडे, चेतन सोनवणे, हेमंत बदाने आणि सर्व मंचावरील मान्यवर, खरं तर मागच्याच 6 दिवसापूर्वी ज्यावेळी या क्रिकेट स्पर्धेचं आमदार साहेबांनी उद्घाटन केलं होतं, त्यावेळी आपली मागणी होती, आता मंचावर देखील आमची चर्चा झाली की सटाणा शहरामध्ये असं ग्राउंड नाही, त्यामुळे आपल्याला बाहेर शहराच्या बाहेर ही स्पर्धा घ्यावी लागली. परंतु मी तुम्हाला प्रथमतःच खात्री देतो की लवकरात लवकर सटाणा शहरामध्ये ग्राउंड उपलब्ध करू, त्यात बदल नाही. सटाणा नगरपालिकेने 2.5 एकर जागा विकत घेतलेली आहे क्रीडांगणासाठी, परंतु ती आता आमची पंचावर चर्चा होत असताना ती कमी पडेल. आमदार साहेबांनी देखील प्रॉमिस केलेला आहे की आपण त्या पद्धतीने चांगला प्लान करू आणि क्रिकेट रसिक असतील जे आपण बाहेर मॅच घेतो त्याच्यापेक्षा सटाणा शहरामध्ये चांगल्या क्रीडांगणावर, जेणेकरून तुम्ही देखील प्लेयर चांगलं खेळू शकतात, तुम्हाला देखील आनंद मिळेल. आज आपण या ठिकाणी बघितल्यानंतर तुमच्या मंडळाला मनापासून अभिनंदन मंडळाचं करतो की काही असो, परंतु मैदान अतिशय छान बनवलं आणि आज 16 टीम, एकदम उत्कृष्ट टीम या ठिकाणी आपण तयार केल्यात आणि आता या ठिकाणी बघितल्यानंतर, नियोजन बघितल्यानंतर आनंद झाला की कोणावरही अन्याय होणार नाही, या पद्धतीचं प्लॅनिंग आपण केलेलं आहे. मी खेळाडूंना पुन्हा शुभेच्छा देतो आणि सांगतो की या ठिकाणी आज ज्या पद्धतीनं क्रिकेट स्पर्धा आपण आयोजित केल्या, आयोजकांना देखील सांगतो आपण वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी भविष्यामध्ये सटाणा शहरामध्ये आयोजित कराव्या की जेणेकरून प्रत्येक क्षेत्रातील जे युवक असेल, युवती असेल, त्यांना या ठिकाणी संधी मिळेल. आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी जो प्रथम क्रमांक मिळवलेला संघ आहे त्याला मनापासून शुभेच्छा आणि दुसरा क्रमांक ज्या टीमला मिळालेला असेल भविष्यामध्ये तुम्हाला देखील शुभेच्छा. सर्व टीमना मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद श्रीयुत सुनीलजी मोरे सर की तुम्ही तुमचं एक बहुमूल्य मार्गदर्शन इथे व्यक्त केलं आणि एक आव्हानही दिलंय की सटाणा तालुक्यात एक लवकरच एक भव्य दिव्य मैदान आपल्या भेटीला येतंय आणि नक्कीच लवकरात लवकर येऊ याच अपेक्षा असतील. इथे अजून एक शुभ सन्मान होतोय. ज्या जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली गेली, खऱ्या अर्थानं बागलाण तालुक्यात जीटीसी लाईव्हचा बोलबाला आहे. तर मी विनंती करतो जीटीसी लाईव्हच्या एका प्रतिनिधीने यायचंय आणि हा शुभ सन्मान त्यांनी व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. यायचंय सुनील दादा, तुमचा इथे व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. आयोजकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा शुभ सन्मान इथे व्यासपीठावरती करायचा आहे. धन्यवाद. संबंध देशभर ही स्पर्धा कव्हर केली गेली, लाईव्ह केली गेली आणि चांगल्या पद्धतीनं कॅमेराचे ऑपरेटिंग सुद्धा त्यांच्या सहकार्याने केले. या कारणास्तव ही स्पर्धा हिट झाली आहे. नक्कीच बागलाण तालुक्याला लाभलेला हिरा अर्थातच प्यारे दादा यांनी देखील ही स्पर्धा अगदी काटेकोरपणे सांभाळली आहे आणि पंचगिरीची भूमिका त्यांनी बजावली आहे. त्यांच्या पंचगिरीला तोड नाहीये, परंतु त्यांचा सन्मान इथे व्यासपीठावरती केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतो की सन्माननीय प्यारेदादा यांचा इथे शुभ सन्मान झाला पाहिजे.
सन्मान्य मनोजी जाधव यांची देखील पंचगिरीची साथ लाभली होती, त्यांचा देखील इथे व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. यानंतर जॉन्टी भामरे यांनी देखील या स्पर्धेसाठी पंचगिरीची भूमिका बजावली होती, त्यांचा देखील इथे शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. यानंतर मंडपवाले एका प्रतिनिधीने यायचंय, मंडपवाले एका प्रतिनिधीने इकडे यायचंय व्यासपीठाकडे, तुमचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. थोडं लवकर यायचंय, पळत यायचंय, धावत पळत. इथे अजून एक शुभ सन्मान होतोय, ज्यांनी मंडपची सेवा आपल्याला या स्पर्धेसाठी दिली आणि त्या सेवेनेच ही स्पर्धा अजून थोडीशी खुलून उठली, त्यांचा इथे शुभ सन्मान व्यासपीठावरती झालाय. इथे सेमीफायनलच्या मॅन ऑफ द मॅचेस वितरित केल्या जात आहे. पण बघतोय खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी अजून एक पारितोषिक ऍड झाली आहेत. दुसऱ्या मॅचचा पहिल्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच, दुसऱ्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच इथे वितरित केला जातोय. अर्थातच तो सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. अबू अन्सारी त्याने यायचंय आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. त्याला दिला जातोय स्वर्गवासी प्रवीण बळीराम सोनवणे यांच्या स्मरणार्थ श्रीयुत कुणाल सुनील सोनवणे यांच्यातर्फे 70-70 जी प्रो एडिशनची ही बॅट आणि कैलासवासी श्री गोविंद महाराज दौलत सोनवणे यांच्या स्मरणार्थ एक दर्जेदार चषक आणि नेक्स्ट जनरेशन स्पोर्ट्स यांच्या वतीनं एक दर्जेदार टी शर्ट्स. अबू अन्सारी मॅन फ्रॉम धुळे, धुळ्याचा हा खेळाडू इथे ठरतोय मॅन ऑफ द मॅच. यानंतर मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि तो मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच कुठलीही शंका नसेल, कुठलाही डाऊट नसेल, कोण आहे? येस, चलो मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच आहे जय कृष्ण गायकवाड आणि त्याला देखील दिला जात आहे, त्याला देखील इथे दिली जाते स्वर्गवासी प्रवीण बळीराम सोनवणे यांच्या स्मरणार्थ श्रीयुत कुणाल सुनील सोनवणे यांच्याकडून 70-70 ची बॅट. त्यानंतर कैलासवासी गोविंद महाराज दौलत सोनवणे यांच्याकडून हा दर्जेदार चषक आणि नेक्स्ट जनरेशन स्पोर्ट्स यांच्या वतीनं दर्जेदार टी शर्ट्स. मेगा फायनल आमदार चषक 2025 चा मॅन ऑफ द मॅच ठरतोय जय कृष्ण गायकवाड. नक्कीच यानंतर अजून एक पारितोषिक आहे रॉयल फौजी अकॅडमी, अर्थातच मान्य श्री भाऊसाहेब अण्णा आहिरे यांच्या वतीनं जय गायकवाडला 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि
आहे का त्यांच्या वतीनं कोणी प्रतिनिधी? रॉयल फौजीच्या वतीनं कोणी प्रतिनिधी आहे का? यायचंय त्यांच्या वतीनं. हे 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे, ते तुम्ही जय गायकवाडला इथे वितरित करायचंय. खूप सारे प्राइजेस इथे दिले गेली आहेत बघा. ही आहे आपल्या बागलाण तालुक्याची ओळख. ज्यानं चांगलं केलंय ना, तर त्या चांगल्यासाठी इथे बक्षीस देणं हे नक्कीच कौतुकाची बाब आहे, अभिमानाची बाब. धन्यवाद. यानंतर मी तुम्हाला इथेच थांबवेल. तुमच्या वतीनं अजून एक कॅश प्राइज आहे. सुमित कुमार यानं सुद्धा यायचंय. मेगा फायनल मध्ये जी तोडफोडवाली फलंदाजी केली होती ना, तर त्या फलंदाजीचा इथे बक्षीस पात्र ठरतोय. साखरीचा बिग शो सुमित कुमार याला देखील दिलं जात आहे. रॉयल फौजी अकॅडमी यांच्या वतीनं 501 रुपयाचं कॅश प्राइज. या ठिकाणी आत्ताच आगमन झालं ते विलास बापू दंडगोवा यांच्याकडनं आकर्षक ट्रॉफीज या ठिकाणी आम्हाला मिळाल्या. विलास बापू दंडगोवा यांचं सहर्ष स्वागत. निश्चितच इथे माननीय श्रीयुक्त विलास बापू दंडगावळ यांचं इथे शुभ आगमन झालंय व्यासपीठावरती. आमदार चषकाची जी आपण सर्व चषक बघितलीत ना, जी इथे व्यासपीठावरती आलेली आहेत ना, ती नक्कीच दंडगावळ साहेब यांच्या सौजन्याने आलेली आहेत. एकदा दंडगावळ साहेब यांच्या उजेर कुठे? उजेर इकडे आहे. इथे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा इथे अवॉर्ड दिला जातोय आणि तो अवॉर्ड देण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय मनोजजी सोनवणे यांनी व्यासपीठावरती यायचंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा चषक देखील तुम्ही घेऊन यायचंय. सन्माननीय मनोजजी सोनवणे, तुम्ही उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा चषक ते वितरित करायचा आहे. आमदार चषक 2025 या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय फायटर 11चा प्रमोद माळीच. ऍडव्होकेट निलेशजी डांगरे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. त्यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाजाचा इथे अवॉर्ड वितरित, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्याने घेतलाय 4 इनिंग मध्ये 9 विकेट आणि इकॉनॉमी होती 11.88 ची, असा एव्हरग्रीन नर्सरी वॉरियर्सचा गोलंदाज मोहम्मद वसीम सय्यद. मोहम्मद वसीम सय्यद हा ठरतोय आमदार चषक 2025 चा उत्कृष्ट गोलंदाज. धन्यवाद. यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी सन्माननीय यशवंतजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. आणि आमदार चषक 2025 या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ज्यानं बनवल्या 4 इनिंग मध्ये 114 धावा आणि स्ट्राइक रेट होता तब्बल 259 चा. नो डाऊट पुन्हा एकदा फायटर 11चा जय कृष्ण गायकवाड.
आमदार चषक 2025 चा उत्कृष्ट फलंदाज ठरलाय जय कृष्ण गायकवाड. यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ऑफ द सिरीजचा अवॉर्ड आणि तो देण्यासाठी मी DR ट्रेडिंगचे सर्व आमचे सर्वांचे लाडके मित्र बाळाभाऊ यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. त्यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा इथे अवॉर्ड वितरित केला जाईल. आमदार चषक 2025 चा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आहे तेजस पिंपल्स. ज्यानं बॅटिंग मध्ये 7.300 पॉइंट्स घेतलेत आणि बॉलिंग मध्ये 10.478 तर फिल्डिंग मध्ये 2.400 असे तब्बल 20.178 पॉइंट घेऊन आमदार चषक 2025 चा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय शातीर तेजस. धन्यवाद. यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक इथे वितरित केलं जाईल. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आणि चतुर्थ क्रमांकाचा चषक द्यायचा आहे तो वितरित करण्यासाठी मान्य विलास बापू दंडगावळ यांना मी विनंती करतो की चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक तुम्ही तुमच्या शुभ हस्ते वितरित करायचंय. आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय ताहराबादचा साई इंडियन्स. निश्चितच इथपर्यंतचा प्रवास हा खरंच मोलाचा होता आणि या वर्षाचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय साई इंडियन्स. धन्यवाद. विजेत्यांचे अभिनंदन तर मान्यवरांचे आभार. यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी मी मान्य सुनील भाऊ महाजन यांना विनंती करतो. ठीक आहे. श्रीयुत दत्तू भाऊ आणि चेतन दादा या दोघांना विनंती करतो की तुम्ही तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी जायचंय तिथे. आणि आमदार चषक 2025 या स्पर्धेचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 51,111 रुपये आणि हे पारितोषिक जात आहे मालेगावचा श्रावणी 11. श्रावणी 11 या संघाला सेमीफायनल मध्ये हादरा बसला होता. सेमीफायनलला हारावं लागलं परंतु तृतीय क्रमांकाचा इथे जेतेपद त्यांनी पटकावलंय आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 51,000 रुपये आणि या वर्षाचा आमदार चषकाचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय श्रावणी 11 मालेगाव. धन्यवाद. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. यानंतर कॅश प्राइज आहे आणि तेही तुम्ही घ्यायचंय. रोख रक्कम 51,000 रुपये 111 रुपयाचं इथे कॅश प्राइज ही वितरित केलं जात आहे. धन्यवाद. यानंतर द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे आपण वळतोय जे या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे तब्बल 71,111 रुपये व मान्य विलास बापू दंडगावळ यांच्या वतीनं एक दर्जेदार चषक आणि हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी मान्य सुनील भाऊ मोरे यांना विनंती करतो की त्यांनी जायचंय तिथे आणि हे पारितोषिक वितरित करायचंय. आमदार चषक 2025 या स्पर्धेचा रनरअप ठरतोय सापुतारा पॅराग्लायडिंग. निश्चितच स्पर्धा गाजवली 16 संघ होते. 16 संघांपैकी मेगा फायनल मध्ये दाखल होणं हे प्रत्येक संघाचं स्वप्न असतं. मेगा फायनल मध्ये दाखल झालात. मेगा फायनल फायटर या संघासमोर हारलात परंतु मैदान गाजवलं या संघानं आणि आमदार चषक 2025 सटाणा या स्पर्धेचं इथे रनरअपचं
पारितोषिक अर्थातच उपविजेता संघ ठरतोय सापुतारा पॅराग्लायडिंग. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे विशेष आभार. सर्व मान्यवरांनी पुन्हा एकदा तिथेच थांबायचंय. ठीक आहे, या ठीक आहे. आयोजक जो क्लब आहे तुमचा, त्या क्लबने अर्थातच देव मामलेदार यशवंत महाराज क्रिकेट क्लब सटाणा या सर्व आयोजकांना विनंती आहे की त्यांनी हे पारितोषिक वितरित करण्यासाठी पुढे उभं राहायचंय. चितच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला ज्यांनी दिलंय बागलाण तालुक्याचे विद्यमान दमदार आमदार मान्य दिलीपजी मंगळू बोरसे साहेब यांच्या वतीनं 1,11,111 रुपये. चलो यायचंय 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 या 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 सगळ्यांनी या या. आणि मान्य विलास बापू दंडगावा यांच्या वतीनं दर्जेदार चषक 1,11,000 रुपये 111 रुपयाचं पारितोषिक. थोडीशी जागा वाईड अँगल मध्ये बनवायची आहे. काही खेळाडूंनी खाली बसायचे. ज्या पद्धतीने सापुतारा पॅराग्लायडिंगनी फोटो सेशन केलं, ट्रॉफी खाली ठेवायची आणि बाकीच्यांनी उभं राहायचंय. काहींनी खाली बसा आणि काहींनी उभं राहा. काहींनी खाली बसा आणि काहींनी उभं राहा. काहींनी खाली बसा आणि काहींनी उभं राहा. चषक जर का खाली ठेवला तर खूप छान फोटो येईल. परंतु ठीक आहे, कॅमेराला अँगल भेटू द्या. विनंती असेल फोटो द्यायचा आहे. आणि देव मामलेदार यशवंत महाराज क्रिकेट क्लब सटाणा आयोजित आमदार चषक 2025 या वर्षाचा मानकरी ठरलाय फायटर्स. फटाक्यांची आतिषबाजी केली जाते, विजयाचा जल्लोष केला जातोय आणि हा विजय साजरा केला जातोय. कारण बागलाण तालुक्याची मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा ज्या संघाने मारली आहे तो संघ आहे फायटर. खूप खूप अभिनंदन असेल. विजेत्यांचं विशेष अभिनंदन असेल, उपविजेत्यांचंही अभिनंदन असेल. पुन्हा एकदा इथे तुमच्यावर हा फायर केला जातोय कारण हा विजयाचा वर्षाव आहे, ही विजयाची सलामी आहे. प्रदीप भाऊ हे घ्या. प्रदीप दादा बोल. धन्यवाद. जर का या स्पर्धेच्या माध्यमातून कोणाच्या भावना दुखल्या गेल्या असतील किंवा नजर चुकीने काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील तर आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा भेटूया याच मैदानावर. विजेत्या संघाचे मेडल राहिले ते मेडल घेऊन जायचे. 15 मेडल राहिलेत विजेत्या संघाचे, ते मेडल त्यांनी घेऊन जायचे विजेत्या संघाने.